हरि जय जय राम कृष्ण
कृपाळू देवासे नाठविसी कृपाळू देवा नाठविसी कृपाळू देवा नाठविसी कृपाळू देवा ओशी तो जगासी एकला ओशी तो जगासी एकला जगासी एकला कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दो वाढवी श्रीपती सवे दोन श्रीपती सवे दोन कुटती तरुवर उष्ण काळ मासे कुटती तरुवर उष्ण काळ कुटती तरुवर उष्ण काळ जीवन तयासी कोण जीवन तयासी कोण तयासी कोण कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दो काय तुझी त्याने केली नाही चिंता काय तुझी त्याने केली नाही चिंता राहे त्या अनंत कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दो वाढवी श्रीपती सवे दोन वाढवी श्रीपती सवे दोन म्हणे ज्याचे नाव विश्वंभर ज्याचे नाव विश्वंभर निरंतर ध्यान करी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संगीतरत्न हरिभक्तपरायण ओंकारजी महाराज जगताप आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन गंधर्व कैलासजी महाराज पवार या या या
श्रीपती
वा कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही फुटती तरुवर उष्णकाळ मासी जीवन तयासी कोण घाली कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही काय तुझी त्याने केली नाही चिंता काय तुझी त्याने केली नाही चिंता राहे त्या अनंत आठवणी कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाला कारे नाठविशी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य देवमान्य तुमच्या आमच्या प्रपंचासाठी ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी केली असे देहूचे निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणाचा आणि उपदेश करणारा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे विठाला शास्त्रामध्ये 3 प्रकारचे उपदेश सांगितले पहिला प्रभू संमित उपदेश दुसरा श्रुत संमित उपदेश आणि तिसरा कांती स्वरूप उपदेश मग याच्याप्रमाणे ह्या 3 उपदेशाच्या प्रमाणे ज्याला जशी संगती लावायची त्याला तशी लावता येते आज अभंग निवडण्याचं कारण आहे की सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती चाललेली आहे खऱ्या अर्थानं ओंकार दादा गाडीत बसलो आणि विचार आला की आज हा अभंग घेणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं हा अभंग त्यांच्यासाठी नाही घ्यायचा आपल्याला ज्यानं तुम्हाला आम्हाला जीवन दिलं ना महाराज त्याच्यासाठी हा अभंग घेतलेला आहे विठाला कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा धावत्या वेगात देतो गेली अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे खेळद ह्या गावाचं एक वैशिष्ट्य आवडलं महाराज उद्या गावात निवडणूक आहे
निवडणूक असताना सुद्धा गावामध्ये एवढा मोठा कीर्तनाचा सोहळा, एवढा मोठा सप्ताह साजरा होतोय, ही या गावाची खासियत आहे महाराज. मला सांगायचं नाही एवढं महाराज. महाराष्ट्रभर अनेक प्रत्येक गावात 4-4 सप्ते व्हायला लागले महाराज. अलीकडे असं व्हायला लागलं. विज्ञानाचा आलेख वाढत चालला, लक्ष आहे ना. विज्ञानाचा आलेख वाढत जेवढा झपाट्यानं चालला, तेवढा संस्कृतीचा आलेख झपाट्यानं खाली कमी होत चालला महाराज. लोक विज्ञान वाढलं पण लोकांचे विचार शून्य झाले. एका गावात 5-5, 10-10 सप्ते व्हायला लागले पण लोकांच्या अंतकरणात बदल नाही झाला. ही मोठी शोकांतिका आहे. आणि मला नारदाच्या गादीवर उभा राहिल्यावर जेवढं बोलायचं तेवढं खरंच तोंडाला येतं, खोटं येत नाही. तुम्ही सप्ते घालाव, कीर्तन करावं, सप्ते करावा, वाऱ्या करावा, तीर्थयात्रा करावा, गावात कीर्तन ठेवा, अशी तुकोबारायांची माऊलीची इच्छाच नाही महाराज. लाखो रुपये खर्च करा. अरे तुमच्या अंतकरणात जर वृत्तीत बदल होत नसेल, त्या भगवंताचं नामस्मरण जर मुखात येत नसेल, कशाला सप्ते घालतं? खर्च करायचा आहे ना, अंतकरण शुद्ध झालं पाहिजे महाराज. चला थोडासा परिहार द्यायचो तो असा. अनेक वर्षापासून एवढ्या मोठ्या आनंदानं सोहळा साजरा करताय, त्याबद्दल तुमच्या गावकऱ्यांना, संपूर्ण गावकरी मंडळी, माऊली भजने मंडळी आणि पंचकोशीतील संपूर्ण मंडळी, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आपल्या सप्ताहाला आवर्जून उपस्थित असणारे, कसं आहे, आज माझं कीर्तन महत्त्वाचं नाही, त्यांचं गायन महत्त्वाचं आहे. महाराज आमच्या ओमकार दादांनी आणि कैलास दादांनी चाल गायली, हे पाहत होते माझ्याकडं. नारदाच्या गादी उभा आहे, माझे डोळे भरून आले हो. कंठी प्रेम दाटे निरुल होते, हृदयी प्रगटे रामरूप. महाराज ज्याला कलेची जाणीव आहे ना महाराज, महाराजांनी पखवाज वाजवला. त्यांनी एक स्वर लावायला ना महाराज, एक स्वर लावायला 5-5, 6-6 वर्ष आयुष्यातले घासली महाराज. महाराष्ट्रातील नामांकित गायक, माझे मोठे बंधू समान असणारे हरिभक्तपरायण ओमकार दादा. महाराष्ट्रातल्या कोणत्या कीर्तनकाराला नाव विचारा महाराज, ओमकार दादाला ओळखता का तुम्ही? ते असं नाही म्हणणार, ते कीर्तनकार असे म्हणणार, ओमकार दादा आम्हाला ओळखतेत का नाही ते सांगता नाही, पण आम्ही ओमकार दादाला ओळखतो. त्यांच्या स्वरात एवढी ताकद आहे महाराज. आणि खरं महाराज मला तर वाटतंय पहिल्या जन्मात तुम्ही देव भजन करीत असते, त्या भजनात देवाला गुळ द्यायला होते काय ना तुम्ही, हाय का नाही? तुम्ही गुळ द्यायला होते ना, की त्यामुळं भगवंतानं तुम्हाला हा कंठ दिला महाराज. एकदा जोरदार टाळ्या होत्या महाराज दादा, वा वा. आणि त्यांच्या मायबापाची पुण्य आहे बरं का महाराज. त्यांच्याच अलीकडे हरिभक्तपरायण महाराष्ट्रात नाहीच बरं का, भारत देशाच्या कानाकोपऱ्यात ज्यांचं हे दुःख भंजन पोहोचलं ना महाराज, महाराज त्यांनी सोर जरी लावला ना, अंगाव काटा उभा राहतोय. लांब कशाला, आता माझी संस्था आहे, माझ्या संस्थेतल्या प्रत्येक मुलाच्या टेटसला होतं त्यांचं हे दुःख भंजन. आणि कैलास दादा तुम्ही एवढं सुंदर गायन करता, खऱ्या अर्थानं तुमच्या मायबापाची अंतकरण हे अभिमानानं फुगून येत असेल महाराज. आमच्या पोटाला अशा लेकरांना जन्म घेतला हे त्यांना स्वाभिमान वाटत असेल. खूप खूप धन्यवाद देतो दादा, वा वा. त्यांच्याच अलीकडे माझ्या गावाजवळचे आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 हजारे आडनावाचे माणसं झाले. 2 हजारे नाही बरं का, हजारेच, फक्त 2 जण झाले असं म्हणायचंय मला. 1 हजारे झाले, त्यांनी भारत देशासाठी जीवन अर्पण केलं, ते अण्णा हजारे. आणि दुसरे हजारे आहेत संजय महाराज हजारे, त्यांनी वारकरी संप्रदायासाठी जीवन अर्पण केलं महाराज. हे 2च हजारे झाले महाराज. आणि महाराज यांची आवाज खऱ्या अर्थानं तुम्हा तिघाला सांगतो, तुम्ही माझ्या कीर्तनाला साथ करावी आणि मी कीर्तन करावं एवढा मोठा नाही, पण माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे तुम्ही तिघजण मला एवढी अंतकरणातून साथ दिली महाराज. खरंच मला रडायला आलं, कारण हे स्वर इथं भिडले होते. आता एका शब्दात कळस करतो आणि पुढे सुरू करतो. यांचे स्वर, यांचं गायन म्हणजे काय, ज्याला गायनातलं ज्ञान आहे, लक्ष आहे ना, ज्याला गायनामधलं ज्ञान आहे तो माणूस जर मेला का, मरू नाही, पण जर तो माणूस मेला आणि तिघाचं जर गायन तिथं ठेवलं नाही, वाजवायला ठेवलं ना महाराज, तो माणूस मेल्याला उठून बसायला बसला होतो. एवढी ताकद आहे महाराज. आणि ही कुणाची कृपा आहे माहिती आहे का,
त्यांनी त्यांचं जीवन माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावर झोकून दिलं. आज सगळा महाराष्ट्र वावा करतोय. तुमच्या तिघाच्या चरणावर साष्टांग दंडवत करतो. त्याच्याच इकडे आमचे तारकेश्वर गडाचे जुने टाळकरी हरिभक्तपरायण महादेव महाराज घुले बाबांचा माझा खूप जुना परिचय आहे, पण आळंदीला गेल्यापासून थोडं जरा परिचय कमी आला. बाबा माझ्या कीर्तनात उभे आहेत. बाबा तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इकडे आत्ता तुम्ही ज्यांचे चक्रधारा ऐकले महाराज, वा वा काय एकाचडी एक चक्रधार होते महाराज. अगदी आनंद वाटला. आणि ही पुण्याई महाराज गुरूंची कष्ट आणि गुरुवरची श्रद्धा, पखवाजावरची श्रद्धा. जीवजनातला खरा कलाकार आहे महाराज. त्याच्या स्वतःच्या जीवापेक्षा त्याला त्याची कला मोठी वाटत असते महाराज. हातातून असे महाराज एवढं वजनदार वाजवणं, एवढं गोड वाजवणं सोपं नाही महाराज. 10-10, 12-12 तास रियाज केलेला असेल महाराजांनी. महाराज एवढा सुंदर पखवाज वाजवता. माऊली ज्ञानोबरायांकडे भाऊबाबाकडे प्रार्थना करेल शेवटपर्यंत तुमचा असाच गोडवा राहो, अशीच हातामधली स्पीड राहो, एवढीच माऊली ज्ञानोबराया चरणी प्रार्थना करतो. त्याच पद्धतीने माझ्या आजूबाजूला जे उभे आहेत तेच माझ्या संस्थेतले विद्यार्थी गेली 8 वर्षापासून श्री संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये कार्यरत आहे. आजही तशाच मोठ्या आनंदानं संस्था चालू आहे. हेच मुलं येणाऱ्या पिढीतला वारकरी संप्रदाय आपली संस्कृती सांभाळणारे आहेत. त्यांच्याकडे आता जरी लोकांचा काही लोकांचा म्हणजे पापी लोकांचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा असेल, आता तुम्ही त्यांच्याकडे पाहताना वेगळ्या दृष्टिकोनात पाहू शकता. पण अजून 4-2 वर्षांनी त्यांच्याच पाया पडायला तुम्हाला यावं लागतं बरं का. आज संस्था आहे, एवढे विद्यार्थी इथं तुमच्या गावात आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुमच्या गावकऱ्याच्या प्रेमास्तव आज एवढी मुलं इथं दिली महाराज. एकुलते एक लेकर आहेत लोकांचे, पण तुम्ही सर्वांनी प्रेम दिलं. आणि मुलांनीही सांगितलं गुरुजी खूप आम्हाला जीव लावतात लोक. त्याच्यातच आनंद वाटला. संस्थेचे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये ज्ञानेश्वरी कंठस्य वारकरी भूषण हरिभक्तपरायण हनुमंत महाराज केतके हेही ज्ञानेश्वरी पारायणासाठी आलेले आहेत. बाबांना धन्यवाद. माझ्याबरोबर विठ्ठल महाराज आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. आणि सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील नामांकित चॅनल माऊली यूट्यूब चॅनल, महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार जे महाराष्ट्राचे नाही भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोच करतात ते आमचे माऊली दादा यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजा महाराज. फक्त एका शब्दात ते आपल्या खेळत गावात आले. दादा तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि माझा आवाज जे तुमच्यापर्यंत पोहोच करतायत साई साऊंड सिस्टीम महाराज, वा अगदी आनंद. तुम्हाला हे द्या आणि ते द्या म्हणायची गरजच नाही महाराज. सगळं तुम्हाला कळतंय आम्हाला काय पाहिजे दादा. आणि उगच नाही महाराज एवढा मोठा मिक्सर आणि ते उगच झालं नाही. नाही तर महाराज आम्ही काही ठिकाणी साऊंड सिस्टीम बघतो असं वाटतं ते वायरच गळ्याला बांधावून तिथं काय मंडपाला बांधून फाशी घ्यावं का काय. नाही एवढ्या शिट्ट्या ऐकावं लागते. आता काय कीर्तन चालू आहे का तमाशा चालू आहे काहीच कळत नाही महाराज. पण त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजा महाराज. त्याचप्रमाणे महिला मंडळ सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. त्यांची उपस्थिती का 50% आरक्षण आहे. त्या ढिल्या पडत नाही सध्या. कोणतीही गोष्ट असू द्या, पंगत असू द्या जास्तच असणार, भांडणं असू द्या जास्तच दिसणार, कोणाची मौत असू द्या त्याच जास्त दिसणार, रडायचा कार्यक्रम निघू द्या त्याच जास्त दिसणार, मागं कशातच नाहीत महाराज. भांडणं असू द्या त्याच जास्त दिसणार. काय झालं आमच्या शेजाऱ्याचे भांडणं लागले महाराज आणि ते सोडायला मला नेलं. आता मला भांडणं सोडता येत नाहीत, पेटवता येतात, पण ते कसं काय त्याने मला नेलं बा. जवळ गेलो आणि त्याची बायको मला सांगायला लागली महाराज मी काय काय बघू म्हणली. लेकरं बघू, सासू सासरे बघू, रानातलं काम बघू, जनावरं बघू, ढोरं बघू का माझे घरातले कामं बघू, काय काय बघू सांगा म्हणली. तिचा नवरा म्हणला तू काहीच बघू नको, सगळं मी बघतो फक्त तू तोंड सांभाळ बाई म्हणला, बाकी काय नको सांभाळ. थोडं उलट झालं ते. विठाला कसं आहे ते झाकली मोठं. बरोबर आहे. चला आणि पुरुष मंडळी सुद्धा एवढ्या मोठ्या उपस्थितीने हजर आहेत. नाही तर अजून रंगला असतं ते. एवढ्या मोठ्या उपस्थितीने इथं हजर आहात. तुम्हा सगळ्याच्या चरणावर दंडवत करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. ऐका, ज्या भगवंतानं तुम्हाला जन्म दिला त्या भगवंताचं दिवसातून एकदा तरी नाव घेतलं पाहिजे महाराज. कारे ना आठविशी कृपाळू देवाशी. आता कृपाळू या शब्दावर बोलतो महाराज. ऐका, माझ्या भगवंताचं कृपाळूपण काय आहे, माझा भगवंत किती कृपाळू आहे. अलीकडे आम्हाला एखादा दुश्मन निर्माण झाला की आपण त्याचा तिरस्कार करतो महाराज. पण ऐका, शास्त्र वाचा. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी त्यांच्या वैऱ्याचा तिरस्कार नाही केला. माझ्या तुकोबारायांनी त्यांच्या वैऱ्याचा तिरस्कार नाही केला. माझ्या भगवान प्रभू रामचंद्रानं त्याच्या वैऱ्याचा तिरस्कार नाही केला. माझ्या भगवान श्रीकृष्णानं त्यांच्या वैऱ्याचा तिरस्कार नाही केला महाराज. का? तो कृपाळू आहे. आता देव किती कृपाळू आहे. कारे ना ठविशी कृपाळू देवाशी. ऐका, फक्त मी कृपाळू या शब्दावर अर्ध कीर्तन करणार आहे, जास्त पुढं जायचं नाही. मोठ्या वक्त्याच्या मुखातलं वाक्य आहे, चरण कधी सोडायचे नाही अभंगातले महाराज. हा, चरणाला धरून राहायचं. मग ते अभंगाचे चरण असोत नाही तर भगवंताचे चरण असोत. हा, चरण सोडायचे नाही. हा, वाजून घ्या. हा, ढिलेच पडू नका. कसं आहे, बाबाच बारीक आहे आज, त्याच्यामुळं कसं आहे वजन पडत नाही महाराज. हा, गावात आल्या लोक माझ्याकडे पळत आले, मलाच म्हणले हे बाबा कुठे आहेत. म्हणलं मीच आहे. काही चेष्टा करायची वेळ आहे का म्हणले बाबा. हा, पण चलू द्या मोकळ्या मनाने. जिथं वाजायच्या तिथं मोकळ्या मनाने वाजा. उगं माझ्या लग्नात टाळ्या वाजल्या करू नका तुम्ही. हा हा, कृपाळू देवाशी. कृपाळू या शब्दाचा अर्थ ऐका ना. अरे माझा भगवंत किती कृपाळू आहे. तुकोबारायने भंडारा डोंगरावर भजनाला जावं. भजनाला गेल्याच्या नंतर जिजाबाईंनी भाकरी बांधायच्या, भाजी घ्यायची. आणि तुकोबाराय कोणत्या वाटेला गेलीत हे सांगून जात नसायचे. का? त्यांची विधेयी अवस्था असायची. किती विधेयी अवस्था असायची. एक दिवस तुकोबारायांचे मेहुणे घरी जेवायला आले. घरी जेवायला आल्याच्या नंतर आनंदाच्या भारात जिजाबाईनं सगळा स्वयंपाक केला, पण त्याच्यात मीठच टाकलं नाही. काय? महिला मंडळी, त्यामध्ये मीठच टाकलं नाही. तुकोबाराय आणि तुकोबारायचे मेहुणे म्हणजे जिजाबाईचे भाऊ जेवायला बसले. सगळं जेवण झालं. आता जिजाबाईंच्या भावानं लाज काज सांगितलंच नाही जिजाबाईला, भाजीत मीठ टाकलं नाही. आलं लक्षात? आणि तुकोबारायांची विधेयी अवस्था होती. ते काय खातात आणि काय नाही हे त्यांनाच कळत नव्हतं. काय आम्ही खातो कासाया सांगते. तुकोबारायांनी जेवण केलं. जेवणामध्ये मीठ नाही, काय नाही, काय नाही. आणि सगळं दोघांचं जेवण झाल्याच्या नंतर जिजाबाईंनी जेवण करायला सुरू केलं तर जेवणामध्ये मीठच नव्हतं महाराज. ही तुकोबारायन. मग तुकोबारायला म्हटलं, तुकोबाराय अहो माझ्या भावानं लाज काज सांगितलं नाही मला मीठ नाही म्हणून, पण कमीत कमी तुम्ही सांगायचं मला जेवणात मीठ नाही. तुकोबाराय म्हटले, जिजाबाई सांगू का? अगं मला भगवंताच्या नामस्मरणात मी काय करतोय हे मलाच कळत नाही. तुझं मीठ कधी सांगू म्हटली. आता पुढचा आहे का? हा, तुकोबारायांची विधेयी अवस्था असल्यामुळे तुकोबाराय जिकडे वाट दिसल तिकडे नामस्मरणाला जायचे. जिजाबाईंनं तुकोबारायसाठी भाकरी वगैरे बांधल्या, भाजी घेतली, रस्त्याची माती घेतली, कानाला लावली. विठ्ठल 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 अशी ती माती बोलू लागली. मग जिजाबाईला कळालं मालक कुठं गेलेत. भंडारा डोंगरावर गेलेत. जिजाबाई भंडारा डोंगरावर गेल्या. त्यावेळेचा भंडारा डोंगर असा होता की तिथं तुकोबाराय आणि जिजाबाई सोडून कुणी जाऊ शकत नव्हतं. जंगल असायचं. जिजाबाई अर्ध्या भंडारा डोंगरावर गेल्या आणि जिजाबाईंच्या पायामध्ये काटा खुडला. आजूबाजूला कुणी नाही. जिजाबाई रडायला लागल्या. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती आला बाबा तिथं आणि जिजाबाईला म्हटला, मी काढू काटा? जिजाबाई म्हटल्या हो. तो व्यक्ती खाली बसला आणि जिजाबाईचा पाय असा मांडीवर घेतला. जिजाबाई म्हटलं, तुला काटा काढता येतो का? पण तो म्हटला, इथून मागं सगळ्याचे काटे मीच काढले. पुतणेचा काटा मीच काढला, कंसाचा काटा मीच काढला, रावणाचा काटा मीच काढला, आणि हा काटा काय जडे अंतकरणात म्हटलं बरं का तो व्यक्ती. आणि काटा दिसावा, आपल्याला पायातला काटा दिसावा यासाठी आपण काय करतो बरं? आता आपण गावाकडचे तुम्हाला माहिती काय करतो? हा, जिभेतला थुका घेतो आणि पायाला लावतो. पाणी जर जवळ नसलं, बरोबर? ऐका ना, तो जे अनोळखी माणूस होता ना त्यानं जिजाबाईचा पाय धरला,
स्वतःच्या जिभेवर बोट लावायचे, जिजाबाईच्या पायाला बोट लावायचा, पुन्हा जिभेला बोट लावायचा, जिजाबाईच्या पायाला बोट लावायचा. जिजाबाई म्हटल्या, अरे माझ्या पायाची धूळ तुझ्या जिभेला लागते रे, माझ्या पायाची धूळ. तो अनोळखी व्यक्ती कोण होता, तो काय म्हटला, जिजाबाई तुमच्या पायाची धूळ माझ्या जिभेला लागण्यासाठी सुद्धा माझ्या हजारो जन्माचं पुण्य मला लाभलेलं आहे. हजारो जन्माचं पुण्य माझं आज उदयाला आलंय. तुमच्या पायाची धूळ देवाईची चरणीची माती, देवाईची चरणीची माती, चरणीची माती. ऐका ना, अहो या जगाच्या बापानं जिजाबाईच्या पायाची धूळ लागावी आपल्या जिभेला ही इच्छा करावी, एवढी जिजाबाई पवित्र होती. जिजाबाईंच्या पायावरून देवानं हात फिरवला आणि तो काटाच गायब झाला. जिजाबाई उठल्या, त्यांना काही कल्पना नव्हती हा कोण होता. तुकोबारायांच्या जवळ गेल्या आणि झालेली हकीकत तुकोबारायला सांगितली. ऐका ना तुकोबाराय, मी येत असताना माझ्या पायात काटा खोडला आणि एका अनोळखी व्यक्तीनं तो काटा काढला. तुकोबारायांच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग जिजाबाईला सांगितलं, जिजाबाई या भंडारा डोंगरावर मी स्वतः आणि जिजाबाई सोडून कोणी येऊ शकत नाही. ज्यानं कुणी तुझ्या पायातला काटा काढला आहे ना, तो दुसरा कुणी नसून या जगाचा मालक आहे, तो भगवान परमात्मा आहे. हा, हे माझ्या भगवंताचं कृपाळूपण आहे. म्हणून आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारेना ठविशी कृपाळू देवा,
अरे तुकोबारायांच्या बायकोच्या पायातला काटा या जगाच्या मालकानं काढावा हे भगवंताचं कृपाळूपण आहे. आणि ऐका, कृपाळू या शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. माणसाला आयुष्यात काहीच कमवता आलं नाही तर माणसानं स्वभाव कमवावा. आता लक्ष असू द्या, हा स्वभाव कमावा. का? माणसाला स्वभावावरून सगळं जग जिंकता येतं. मी एक वाक्य हमेशा कीर्तनात सांगतो दादा, माणसाचा चेहरा सुंदर असेल तर माणसाच्या कुणीतरी प्रेमात पडू शकतं, पण माणसाची जीभ जर गोड असेल तर सगळं जग माणसाच्या नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. ज्याच्या अंतकरणात ज्याच्या जवळ नम्रता आहे ना महाराज, तो माणूस कधीच लहान राहत नाही. आता लक्षात ठेवा, नम्रता का असावी. तुम्ही इथून मग ऐकलं असन, निवडणूक जवळ आली की हे ध्यानात ठेवा बरं का, आपण एकच आहेत. आता ते सगळीकडे ज्या अख्ख्या भारतात निवडणूक आहेत महाराज. आणि अलीकडे मला तरुण पोराला एक उपदेश करावा वाटतो महाराज. अरे परप्रांतीय आणि महाराष्ट्रात यावं आणि कोट्यवधी रुपयाचे तुमच्या आमच्या जीवावर धंदे उभे करावे आणि त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या धंद्या पाण्यामध्ये तुम्ही आम्ही 10-12 हजार रुपयांनी कामाला राहावं. अरे छत्रपती शिवरायांच्या भूमीतले माणसं आहेत, लाजा वाटू द्या. तरुण पोरांना सांगणं माझं, कळकळीने सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण मुलानं जर स्वतःचा व्यवसाय सुरू केला ना महाराज, आणि प्रत्येक मराठी माणूस मराठी माणसाच्या दुकानात गेला ना, 2 वर्षात मग कोणत्याच मराठी माणसाला कोणासमोर हात पसरायची गरज लागणार नाही महाराज. आणि आपलं तसं नाही महाराज. एखाद्या संघ फक्त भांडणं लागावं महाराज, फक्त ह्या बाबळीपासून त्या बाबळी पोहोत आखी इकीन पण तू जिरीन. आणि जर का तू जिरीली नाही ना, मी माझ्या बापाचं नाही तर नाही बा, आम्हाला काय घेणं देणं. अरे काय एकमेकाची जिरायला चालले तुम्ही. ऐका, नडला की तोडला हे तुमच्या आमच्या मुखातलं वाक्य आहे. मोठं व्हायचं असेल तर नडला की तोडला ह्या वाक्यावर पाणी वाता आणि भेटला की जोडला हे वाक्य आयुष्यात धरा. जीवनात कोणासमोर हात पसरायची गरज लागायची नाही महाराज. महिला मंडळी आहेत महाराज इथं, नम्र व्हायला शिका महाराज. यांचे भांडणं म्हणजे ते हाल्याच्या टकरी लागले आहेत महाराज. यांचे भांडणं लागले की 2 महिने भांडणं सुटत नाहीत महाराज. आज जरी भांडणं झाले ना, उद्या मांजरी येऊन शेद येते आणि परदिवशी शेळी येऊन शेद येते आणि काही ना काही चालूच असतं महाराज. पण भांडणं मिटायचे नाहीत. कमीपणा घ्यायला शिका महाराज. अलीकडे झालं काय, मी सांगत असतो, शिक्षण वाढलं, माणसाचे विचार शून्य होत चालले, संस्कृतीचे आलेख ढासळत चालला. कसा ढासळत चालला ते सांगतो तुम्हाला महाराज. पहिलं कुटुंब असायचं, घर छोटं असायचं, कुटुंब मोठं असायचं, सगळ्याचे विचार चांगले असायचे म्हणून सगळे माणसं आनंदाने जगत होते. आता उलट झालं. आता घर मोठं झालं, कुटुंब छोटं झालं, शिक्षण जास्त झालं आणि माणसाचे विचार शून्य झाले. त्यामुळे प्रत्येकाला महाराज दुःख भोगावं लागतंय. पहिले जुन्या माणसाचं काय प्रेम होतं महाराज, एकमेकाविषयी काय जिव्हाळा होता. आता अलीकडे एवढे शिकले महाराज लोक, जेवढे शिकले तेवढे हुकले. मी सांगत असतो विनोदाने महाराज, एका शिकलेल्या माणसानं अडाणी महिलेशी लग्न केलं. खेड्यातल्या महिलेशी लग्न केलं. खेड्यातल्या महिलेला त्याचे नियम माहीत नाहीत आणि तो तर परप्रांतीय होता, त्याला खेड्यातल्या महिलातले जे नियम माहीत नाहीत. आणि पहिली गोष्ट म्हणजे हिंदू धर्मातली प्रत्येक स्त्री महिन्यातून 4 दिवस बाजूला बसते, ते शिकलेल्या माणसाला माहीत नव्हतं. आता ही बिचारी अडाणी होती. लग्न लागून 1 महिना झाला. आता कसं आहे, शिकलेल्या माणसाने एक तर शिकलेल्याच बाईशी लग्न करावं, भले ते प्रेमविवाह का व्हायना महाराज. अलीकडे तो एक रोग आला काय तर प्रेमविवाह, आणि कुणी आला ते कुठून शब्द आला का पिल्लू. महाराज ते कुठून शब्द आलाय पिल्लू. महाराज काय झालं, एका ठिकाणी गावात कार्यक्रमाला गेलो आणि ज्या ठिकाणी माझा मुक्काम होता ना, सकाळ झाली आणि ती मुलगी आहे ना, त्या ज्या माणसाचा मुलगा होता ना, त्याला एका मुलीचा फोन येत होता. पण ती पोरगी त्याला लाडानं डुकराचं पिल्लू म्हणायची. काय डुकराचं पिल्लू म्हणायची.
आणि सकाळी आंघोळीचा त्याचा टाईम. योगायोगानं महाराज पोरगा आंघोळीला गेलं आणि पोराचा मोबाईल बापाच्या खिशात होता. आम्ही दोघं चहा पीत होतो आणि तेवढ्यात त्या पुरीचा फोन आला त्याला. बरं आता मला सांगा, जसा बाप तसा पोरगा. बाप जायचा बेटा, कुंभार जायचा लोटा, आहे का ना. पोरगा आंघोळीला गेलेलं होतं. आता त्या पुरीला तरी काय माहिती, बापाच्या खिशात मोबाईल आहे. तिने सकाळ सकाळ फोन लावला आणि म्हणले, काय रे डुकराच्या पिल्ल्या, काय करतोस. त्या पोरीचा बाप काय म्हणला, पिल्लू आंघोळीला गेलाय म्हणला, मी डुक्कर बोलतोय, बोल काय म्हणते. महाराज ही संस्कृती आहे. आता काय करता महाराज, विचार शून्य झाले. काय झालं, त्या शिकलेल्या माणसाचं आणि त्या बाईचं लग्न होऊन 1 महिना झाला महाराज. 1 महिना झाला. तो कंपनीतून घरी आला आणि घरी आला तर ही बाई अशी कोपऱ्यात एका पोत्यावर बसून तांब्यात पाणी घेऊन बसली होती. पोत्यावर बसली, पोतं घेऊन, तांब्या घेऊन. हा आला म्हटला, मंगले अशी कम बसली. ती म्हणली, मला हात लावायचा नाही. हे म्हणला, हात लावायचं काय येडी आहे म्हणला, कशाला हात लावणं म्हणला, मी आहे तो आहे पाठीमागं म्हणला, तो यासाठीच सगळं. त्याला काहीच कळाना हात लावायचा नाही म्हणजे काय. आता संस्कृती आपली हिंदू संस्कृती म्हणजे प्रत्येक नियम पाळणारी आहे महाराज, आपला धर्म पाळणारी आहे. मग त्यानं विचार केला, हात लावायचा नाही म्हणजे काय. दादा ऐका, हात लावायचा नाही म्हणजे काय. बराच वेळ चालला, याला काही कळाला तिला काही कळाना. मग हिने सांगितलं, अहो मला कावळा शिवलाय, कावळा, मला 4 दिवस काय करायचं नाही. हे म्हणला, असं का, कावळा शिवला का. मग जेवणाचं वगैरे काय. काय नाही, दुकानात जा, पावशेर गुळ घ्या, पावशेर शेंगदाणे घ्या, आज तेच खायचे. ह्यो दुकानात गेला, याने पावशेर गुळ आणि शेंगदाणे घेतले आणि ह्यो घरी येताना एका पिपळाच्या झाडाखालून येत होता. त्या पिपळा 2 कावळे बसलेले होते. ते 2ही कावळे उठले आणि याच्या अंगावर येऊन बसले महाराज. यांनी गुळ आणि शेंगदाणे तिथं टाकून दिले. ह्यो घरी आला, याने एक पोतन तांब्या घेतला आणि तिच्या शेजार जाऊन बसला महाराज. काय महाराज, हा संस्कृतीचे नियमच माहित नाहीत. ही त्याच्या तोंडाकडे बघती, तो हिच्या तोंडाकडे बघतो, दोघं एकमेकाच्या, दोघाला काही मिळ नाही. मग बऱ्याच वेळानं त्या बाईनं विचारलं, तुम्ही असे कम बसला. ते म्हणला, अवघड झालं म्हणला, तुला तरी एकच कावळा शिवला, 4 दिवस काय करायचं नाही, मला येताना 2 कावळे शिवायले 8 दिवस काय करायचं म्हणलं. विठाला अरे असा फालतू वेळ वाया घालण्यापेक्षा माझ्या भगवंताचं स्मरण करा. ज्या वेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस तो भगवंत तिथे हजर झाल्याशिवाय राहणार नाही. अरे या जगाच्या बापानं तुकोबारायांच्या बायकोचा जिजाबाईंचा काटा काढावा एवढा देव कृपाळू आहे. अजून किती कृपाळू आहे ऐका. सुदाम्याची बायको सुशीला, त्या सुशीलाची एवढी गरीब परिस्थिती असायची की घरात 1 टायमाचं जेवण सुद्धा शिल्लक नसायचं. महिला मंडळी ऐका. आणि खरी स्त्री, खरी महिला तिला म्हणायचं. आपल्या पतीवर किती जरी मोठं संकट आलं तरी त्या पतीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारी आणि कष्ट करणारी जी स्त्री असते तिला खरी पतिव्रता म्हणायचं महाराज. एवढी गरीब परिस्थिती असायची सुदामाची. आता जर जेवण केलं तर नंतर काय खावं हा सुदामाला आणि त्या सुशीलाला पडलेला प्रश्न असायचा. सुशीलाने एक दिवस सांगितलं, अहो ऐका ना, तुमचा मित्र भगवान श्रीकृष्ण खूप मोठा आहे म्हणे आणि भगवान श्रीकृष्णाची सगळी नगरी सोन्याची आहे. मग एक करा ना, तुम्ही देवाकडे जा, भेटून या. सुदामा रडायला लागला. अगं ऐक ना सुशीला, मी माझ्या देवाकडे जाईल पण खाली हातानं कसं जाऊ ग. खाली हातानं गेल्याच्या नंतर माझ्या भगवंताला वाईट वाटेल ग. मी खाली हातानं नाही जाऊ शकत. ऐका, त्या सुशीलानं काय केलं, शेजारच्या घरी गेली, मूठभर पोहे आणले आणि एका फाटक्या जुन्या मळलेल्या कापडामध्ये बांधून दिले. सुदाम्यानं ती पगडी अशी खांद्यावर घेतली आणि सुदामा निघले. बरंच अंतर होतं, ऊन पडलं, डोक्यावर ऊन येत होतं. सुदामाला जवळ पाणी नव्हतं प्यायला. सगळ्या अंगातून घामाच्या धारा चलत होत्या. पायात चप्पल नव्हती. एवढं ऊन पडलं की सुदामाच्या पायातून रक्ताच्या धारा चालल्या महाराज. तरी सुद्धा मुखातलं भजन चुकत नव्हतं बरं का. तरी सुदामा भगवंताकडे जाताना मुखातून भजन करत होते. कसं करत होते लक्षात घ्या. माझ्या मागं तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, हा, कैसे आऊ रे कन्हैया, कैसे आऊ रे कन्हैया, तेरे द्वार का नगरी, बड़ी दूर नगरी.
चले श्याम सुंदर से वाह मिलने सुदामा, जाते जाते कहते हैं वाह हरे कृष्ण हरे रामा। वा वा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजा एकदा. किती गोड म्हटले महाराज. मी एका ठिकाणी असंच म्हटलं माझ्या मागं म्हणा ते महाराज असं येवाळलं मोठ्याने पण त्या मोठ्याने येवाळलं महाराज. मी म्हणलं नको बाबा म्हणून. ते मला नाही आता म्हणायचं आहेच महाराज. महाराज चाली अशा असाव्यात. काय गायलं माझ्या डोळ्यात अश्रू आले. आणि ऐका ना भगवंताला प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तर जुन्या काकड्याच्या चाली आजही भगवंताला वेळ लावतो महाराज. काय चाली असायच्या. उठा साधू संत साधा आपुले हित, किती गोड वाटतंय. मी मागच्या महिन्यात एका म्हाताऱ्याचा काकडा ऐकला महाराज. उठा उठा साधू संत. ते उठायचे नाही अजून अंगावर घेऊन झोपते पण संत उठायचे नाही भाऊ. ऐका भजन तसं असावं चाली तशा असाव्या महाराज. हा मी सांगत होतो सुदामा एका झाडाला टेकून बसले. ऊन पडलेलं होतं. भगवान श्रीकृष्णाला कळालं माझा सुदामा येतोय. भगवंतानं अंतर कमी केलं मधलं द्वारकेतलं आणि सुदामातलं अंतर कमी केलं. आणि जसं सुदामा उठले डायरेक्ट भगवंताच्या दरवाजासमोरच 2 द्वारपाल उभे होते. सुदाम्याला अडवलं. अरे द्वारपाल सुदामाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. द्वारपाल जाऊ देत नव्हते भगवंतापर्यंत. एक द्वारपाल गेला भगवंताजवळ आणि सांगितलं देवा एक सुदामा नावाचा व्यक्ती आलाय. तो सांगतोय मी तुमचा मित्र आहे. फाटकी पगडी आहे. अंगावर फाटके कपडे आहेत देवा. असं म्हटल्याच्या नंतर या जगाच्या बापानं माझ्या भगवंतानं सिंहासनावरून उडी मारावी आणि थेट सुदाम्याच्या जवळ जावं. सुदाम्याला कवळ मारली या जगाच्या मायबापानं. सुदामाला उचललं आणि भगवंतानं स्वतःच्या सिंहासनावर बसवलं आणून. आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. का? भगवंत खाली बसले. सुदाम्याचे पाय पाहिले भगवंतानं. पायात काटे खुडले होते. पायातून रक्त येत होतं.
उन्हात सुदामा चालत आलता तर भेगा पडल्या होत्या, त्यातून रक्त येत होतं. भगवंताच्या डोळ्यात अश्रू आले महाराज. भगवंताच्या डोळ्यातले अश्रू म्हणून सुदामाचे पाय धुवून निघले महाराज. याच्यापेक्षा कृपाळूपण काय असावं? हे भगवंताचं कृपाळूपण आहे. म्हणून देवाचं भजन केलं पाहिजे. अजून सांगतो, भगवंतानं रुक्मिणी मातेला त्यांना सगळ्याला जेवण करायचं सांगितलं पंचपक्वान्नाचं. आणि भगवंतानं सांगितलं रुक्मिणी माता, रुक्मिणी अगोदर मला काहीतरी ताट घेऊन या, पाणी घेऊन या. का? मला माझे सुदाम्याचे पाय धुवायचेत. अहो या जगाच्या बापानं सुदामाचे पाय तर धुतले, या जगाच्या बायकोनं सुद्धा सुदाम्याचे पाय धुतले रुक्मिणी मातेनं. नंतर जेवायचा कार्यक्रम चालला. सगळे जेवायला लागले. पंचपक्वान्न जेवायला होतो. भगवंतानं सुदामाला विचारलं, सुदामा आता गृहस्थ आश्रम स्वीकारलाय, मग वहिनीने आमच्यासाठी काही दिलंय का नाही? सुदामाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि सांगितलं, देवा खरं सांगू, माझ्या घरात नव्हतं रे देवा काही, पण ऐक ना देवा, सुशीलानं देवा तुझ्यासाठी शेजारच्या घरून थोडे पोहे आणले. असं म्हटल्याच्या नंतर ती पगडी काढली सुदामानं आणि देवानं पगडी हातातली हिसकून घेतली. ती पगडीची ती गाठ सोडली. मुठभर पोहे खाल्ले, खायला लागले. या जगाच्या मायबापानं त्या सुदाम्याच्या हातातले पोहे घेतले महाराज, खायला लागले. तर रुक्मिणी माता सुद्धा म्हटल्या, देवा अहो सुदाम्याचा प्रसाद आम्हाला पाहिजे का नाही काय, का तुम्ही एकटेच खाताय? रुक्मिणी मातेने पोहे घेतले आणि ते रुक्मिणी माता खाऊ लागल्या. उठले सुदामा, देवा येतो बरं का आता मी. देव म्हटले, ये सुदामा. देवानं सुदामाला काहीच दिला नाही. मग काहीतरी द्यायला पाहिजे का नाही आपण मोठ्या माणसाच्या घरी गेल्यावर महाराज? आपण एवढं काहीतरी नेवा गरीब परिस्थितीतून. सुदाम्यानं पोहे का व्हायना नेले? देवाचं काही काम होतं ना, काहीतरी सुदामाला द्यायचं. देवानं काहीच दिलं नाही. सुदामा आले आणि जेव्हा सुदामाच्या नगरीचं नाव काय हो? हा सुदामाची नगरी काय होती? बारामती. विठाला ऐका, सुदामा तिथून निघला आणि घरी येईपर्यंत सुदामाची सगळी नगरी सोन्याची झाली महाराज. आत गेला घरात सुदामा. अरे ज्या पोत्यावर सुदामा बसत होता तिथं सोन्याचं सिंहासन तयार झालं. सोन्याचं सिंहासन तयार झालं आणि सुशीलाकडे पाहिलं. जी सुशीला फाटक्या साडीवर उभी होती ती सुशीला पैठणीत उभा. सुशीला, अगं काय, मला काहीच माहित नाही म्हटली. मी घरात बसलेली होते, आपोमात्या सगळं सोन्याचं घर झालं, सगळी सोन्याची नगरी झाली. एवढा देव कृपाळू आहे महाराज, म्हणून त्या देवाचं स्मरण केलं पाहिजे. विठाला महाराज, ती सुदामाची बायको होती. वाईट परिस्थिती होती तरी पण तिने नवऱ्याला महाराज कधी नवऱ्याचा तिरस्कार केला नाही, नवऱ्याला कधी हिणवलं नाही. आता आपल्यात बघा महाराज, थोडं कमी जास्त झालेलं, माझ्या बापाने याच्यासाठी दिलं तर मला, हा तो बाप काय देऊन दांगला बघ बाई. ऐका, आणि अलीकडे ते नवरा बायकोचे भांडणं जेवढे होतेत ना तेवढे भारत पाकिस्तानचे सुद्धा होत नाहीत महाराज.
मी सांगत असतो विनोदानी. एक जण माझ्याकडे आला बरं का महाराज, ऋषिकेश महाराजच ना, हा. एक जण माझ्याकडे आला आणि म्हणला महाराज काय करावं, संसार एवढा दुःखाचा आहे म्हणला, एवढं दुःख आहे या संसारात. ऐका ना, बायको जर हाणायला लागली मला तर घरातून पळून गेल्याशिवाय मारत चुकत नाही. काय करावं महाराज. आता मला पण का वाईट बुद्धी सुचते बा. मी म्हणलं अजून एक लग्न कर. बर का? तो म्हणला का? म्हणलं मग ती हाणायला लागले सोडीन ना. म्हणलं बाहेर पळून जायची काय गरज आहे. वा वा महाराज, तुमच्यासारखे महाराज पाहिजेत म्हणला. खरं सांगितलं. आणि काही काहीला 35-35 वर्षाच्या उस्तोर बायको भेटत नाही, त्याला एका महिन्यात दुसरी भेटली. एका महिन्यात दुसरी भेटली. 2-3 महिन्याच्या नंतर माझ्याकडे आला. मला वाटलं याचा प्रपंच चांगला चालला काय नो काय. म्हटलं कस काय राम भाऊ प्रपंच चाललाय, वाटोळं झालं. म्हणलं काय याचा प्रपंच काय याचं काय. म्हणलं कस काय, पहिले हाणायला लागल्यावर तरी पळून जात होतो म्हणला, आता एक कवळी धरती आणि दुसरी हाणते म्हणला. असा प्रपंच आहे तरी त्याच्यातलं मन निघत नाही महाराज. ही मोठी शोकांती आहे. शोकांती काय ऐका, माणसातला आणि दगडातला बदल सांगतो. एक दगड जर देवळात गेला तर तो दगड सुद्धा देव होऊन बसतो महाराज. एक दगड देवळात गेला तो दगड सुद्धा देव होऊन बसतो. रोज हजारो माणसं त्या दगडाच्या पाया पडतात, पण माणसाच्या अंतकरणात बदल होत नाही. तुका म्हणे आईसी बुद्धीची गोड, जाहुई दगड बर देवा, जाहुई दगड बर देवा. तुका म्हणे आईसी बुद्धीची गोड, जाहुई दगड बर देवा, जाहुई दगड बर देवा, देवा. तुका म्हणे बुद्धी आईशी ज्याची जड, त्या उनी दगड बरे देवा. हा, ज्याची जड बुद्धी आहे महाराज, तुकोबा राय म्हणले त्यांच्यापेक्षा दगड बरे. ऐका, एक जणाच्या घरात भांडणं व्हायचे सारखे, आणि आपल्या महिला आहेत. हा, आपल्याकडे संक्रांत कोण सांगतो महिला? संक्रांत कोण सांगत इकडं? हा, ब्राह्मण बरोबर. हा ठीक आहे, मी पण ह्याच भागातला आहे. ब्राह्मण संक्रांत सांगतो बरोबर आहे. हा, एक ब्राह्मण असाच बाहेर गावी गेला, आणि बाहेर गावी गेल्याच्या नंतर येताना एका पाहुणीला घेऊन आला. 2 मजली घर होतं ब्राह्मणाचं. नवीन आणलेली पाहुणी वरच्या मजल्यावर ठेवली, आणि जुनी जी पहिली बायको होती त्याला एक बायको असताना पाहुणी आणली. ती बायको खालच्या मजल्यावर राहते होती. आता ती खालची बायको जी होती ती होती जवळजवळ 1.25 क्विंटल होती. हा, 1.25 क्विंटल म्हणजे महाराज, हा कसं आहे, असाव थोडीफार तब्येत, म्हणजे एकदम माझ्यासारखी पण नसू नये. ही शोकांती काय माझ्या जीवनातली. हा, त्याची बायको 1.25 क्विंटलची होती. कस काय, त्या ब्राह्मणाच्या घरात चोर गेला महाराज. चोर गेला तर त्या बाईने काय केलं, चोर धरला, खाली घातला आणि वरून बसली चोराच्या. आणि पोराला सांगितलं, पप्या पळ म्हणली, पोलिसाला बोलून आण. हे पोरग दरवाज्यात गेलं. 15 मिनिटं काय याला चप्पल सापडाना महाराज. 15 मिनिटांनी म्हणलं, मम्मी मम्मी माझी चप्पल सापडाना. तो चोर खालून कणत म्हणला, तात्पुरती माझी चप्पल घेऊन जा म्हणला, पण लवकर पोलिसाला घेऊन ये. जगत नाही म्हणला मी आज, नाही तर म्हणला की नाही उठले तर महाराज. हा हा, तिकडं बरं आहे म्हणला. काही माणसं असेच असतात महाराज. काय झालं, एका गावात पत्ते खेळत होते माणसं. पत्ते, आता काय माणसाच्या डोक्यात बुद्धी कवा सुचन सांगता येत नाही. पत्ते खेळत होते माणसं, आणि ते पत्त्याच्या डावापाशी पोलिसाची गाडी आली. आता मला सांगा, पोलिसाची गाडी आल्यावर माणसाने पत्ते टाकून पळून जावा ना. त्यातले सगळेच उठले आणि गाडीत बसले पळत पळत मनाने. पोलिसाला विशेष वाटलं. पोलिस म्हणले, कस काय बा नेमकं, बाकीचे लोक पळून जाते, मागच्या वेळेस आलो तर आम्ही, तेव्हा तुम्ही असं तर केलं नाही, आता आम्ही धरायच्या अगोदर तुम्ही आत कस काय बसले. त्यातले 1-2 पत्त्यावाले म्हणले, तुम्हाला काय महाराज, तुम्ही पुढं बसतात येशीत, आम्हाला मग लटकून जावं लागतं, त्यामुळे अगोदरच जागा धरली म्हणला. हा, हे असं आहे महाराज, कवा कोणाला काय बुद्धी सुचन सांगता येत नाही. ते ब्राह्मण घरी, त्याची बायको 1.25 क्विंटलची महाराज. हा, 8 दिवस एखादी पाहुणी राहील, कमीत कमी 4 दिवस राहील, अहो महिनाभर राहील, याच्यापेक्षा जास्त पाहुणे राहत असते का. त्या खालच्या बाईनं विचार केला, आपल्या तर मालकाने पाहुणी आणली, मग हिला विचारलं पाहिजे ना किती दिवस अजून. ही वरती गेली, म्हणले, ओ पाहुणे बाई. ती म्हणली, काय अजून किती दिवस मुक्काम. ही म्हणली, किती दिवस म्हणजे कायमचाच मुक्काम. किती दिवस कशाचं, लग्न लावून आणलंय काय, तसे आले काय म्हणली मी. असं का म्हणली. आणि संक्रांतीचा दिवस उजाडला महाराज, आणि बायका एवढ्या नटा त्या संक्रांतीच्या दिवशी महाराज. हा, तोंडाचे कातडे जाऊस्तोवर काय पावडर लावतात गय माय. हा, अहो जेवढं तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर प्रेम करता तेवढं देवावर जर प्रेम केलं ना, माझा देव भेटन महाराज. ऐका नाही महाराज. हा, काय ते आता अलीकडे फॅशन आली, त्या भावया कापायच्या. ते भावया कापून होतं काय मला अजून कळालं नाही. हा, ते काय झालं, माझी मंडळी एक दिवस म्हणली,
मला भावा कापायला जायचं म्हणली. आता मला काय त्याचं नाव येत नाही, त्याला काय म्हणतात. माझ्या ओळखीची एक महिला होती आजूबाजू ते कापिणारी. मी तिला सरळ म्हणलं हॅलो ताई घरी आहेत का? त्या म्हणलं आहे ना महाराज. काय करायचंय? काय नाही म्हणलं माझ्या बायकोचे शिंग साळायचेत म्हणलं. हाय काय माहीतच नाही महाराज. अलीकडे काय निघन काय. बरं ऐका ना, धडत्या काय आंब्याच्या फांद्या पण नाहीत वाटाला आड्या येत्या म्हणून त्या कापून घ्यावा म्हणून. जेवढं चेहऱ्यावर प्रेम करतो तेवढं देवा करा महाराज, देव प्रसन्न होईल, देव भेटल तुम्हाला. संक्रांतीच्या दिवशी त्या दोघी जणी नटल्या. ब्राह्मण आला आणि खालची बायको बघितली. माझ्याच नाही म्हणला. हा म्हणलं वरच्या बायकोकडे जायला पाहिजे. वरच्या बायकोकडे शिडीने चालला, तशीच खालची बायको पळत आली, पायाला धरला. वरची बायको पळत आली, तिने शेंडीना धरला. खालची खाली वडीती, वरची वर वडीती. दोघीची झकड पकड चालली, पण खालची जाड होती. तिने जसा झटका दिला महाराज तसा बामण खाली पडला आणि वरून बसली. आता लोकाला पण आकलीच्या भागाने कवा काय विचारावं, त्याचं काय चाललंय, लोक काय विचारतात. एक जण तिथून चालला, ओ बामण बुवा. हे म्हणलं काय? हे संक्रांत कशा वे? ही काय म्हणलं अंगावर बसली तुला दिसाना का? ऐका ना, अंगावर बसली तुला दिसाना का? काय खाणार आहे? काय नाही म्हणला, दिवसभर बारी बारी बुक्या खाणार आहे, दुसरं काहीच खाणार नाही मला. विठाला अरे माझ्या देवाचं कृपाळू पण सांगत होतो. ऐका किती कृपाळू देव आहे. आपण जन्म घेतल्याच्या नंतर आपल्याला एखादी जखम झाली, जखमेमध्ये पू झाला तर तो पू सहन होत नाही माणसाला. जन्म झाल्याच्या नंतर बाळाला दुधाची निर्मिती कोण करून देतं महाराज? भगवान परमात्मा करून देतो. हे देवाचं कृपाळूपणे, देवाचं मोठेपणे. हा दुसरं चरण झालं. बाळा कोण दुधा करीत उत्पत्ती, बाळा दूध कोण करीत उत्पत्ती, बोलते बाळा दुधाची उत्पत्ती, बोलते बाळा दुधाची उत्पत्ती, केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. हे त्या भगवंताचा कृपाळूपणे. अजून भगवंताचं कृपाळूपण पहा. एखाद्या झाडाला किती पाणी घातलं तरी ते झाड मोठं होत नाही. ऐका, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयाशी कोण घाली. अहो भर उन्हाळ्यामध्ये झाडाला पाली फुटावीत, ही कोणाची कृपा आहे? ही त्या भगवंताची कृपा आहे. हा 10 मिनिटात 15 मिनिटात आपल्याला आवरेज जास्त द्यायचं आहे, म्हणजे गाडी पळायची, 10 मिनिटात आपल्याला सेवा संपवायची. आणि ऐका, त्या भगवंताची जेवढे उपकार आहेत तेवढे उपकार कोणाचे नाहीत मायबाप. ऐका, अरे त्या देवानं काय केलं नाही तुमच्या आमच्यासाठी. मी कृपाळू पण सांगत होतो. आता बघा, काय तुझी त्याने केली नाही ही सेवा. हा, अरे देवानं काय केलं नाही. अरे नाथ बाबांच्या घरी भगवंतानं पाणी भरावं हा नाथ बाबाचा अधिकार होता. आणि त्या नाथ बाबांनी म्हणावं माऊली ज्ञानोबारायला रोज नमस्कार करावं का? कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. का वारंवार नमस्कार करायचा माऊलीला? 10 मिनिटात सांगतो. नाथ बाबांनी माऊली ज्ञानोबारायांचं कृपाळूस पण सांगितलं. काही माणसाकडे कृपाळूता असते तर उदारता नसते, काही माणसाकडे उदारता असते कृपाळूता नसते, म्हणून ते नमस्कार करण्याच्या लायक नसतात महाराज. पण ऐका, माझ्या माऊली ज्ञानोबारायांकडे दोन्ही पण गोष्टी आहेत. कस काय? अहो, माऊली ज्ञानोबारायांची उदारता किती आहे हे सांगतो तुम्हाला. अरे, लोपलेलं ज्ञान, आम्हाला न मिळणारं ज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी ते प्रगट करून द्यावं. आणि ऐका, ज्ञानोबारायांकडे ज्ञान किती होतं? ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. त्यांच्या ज्ञानाचं गणित आपण करू शकत नाही महाराज. बर, एवढं ज्ञान ज्ञानोबारायांकडे होतं. कोणत्या जातीतल्या लोकाला दिलं, कोणत्या धर्माच्या लोकाला दिलं? न पाहे याती कुळाचा विचार. ऐका, ज्ञानोबारायांनी जात पाहिले नाही, धर्म पाहिला नाही, कोणतं कुळ पाहिलं नाही, सगळ्या लोकांना ते ज्ञान समान दिलं. म्हणून नाथबाबा म्हणतात तया नमस्कार वारंवार. हे ज्ञानोबारायांची कृपाळुता. बर, ज्ञानोबारायांची उदारता काय आहे? ऐका, एखाद्याचे मायबाप मेले की त्याला लोक अनाथ म्हणतात, म्हणतात का नाही? पण ओंकार दाता एक माथ्यातलं सांगतो, माझ्या पद्धतीने समाजात अजून एक प्रकारचे अनाथ माणसं आहेत. कोणत्या प्रकारचे? ऐका, ज्यांच्या गळ्यात माळ नाही, जे माऊली तुकोबारायांच्या विचारापासून वंचित आहेत, जे आळंदी पंढरीची वारी करत नाहीत, ते सुद्धा एक प्रकारचे अनाथ आहेत महाराज. ऐका, ज्ञानोबारायाला तुकोबारायाला आपण आपले मायबाप समजतो की नाही? अरे, त्यांच्या तत्वज्ञानापासून जर आपण वंचित राहत असतो, आपण सुद्धा एक प्रकारचे अनाथ आहोत महाराज. आणि ऐका, अशा अनाथाचा सगळं जग तिरस्कार करतो. आणि हे अनाथ जर माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीजवळ गेले आणि त्या समाधीजवळ जर समाधीवर डोकं टेकवलं तर माझे माऊली ज्ञानोबाराय लगेच त्यांची माय होतात. हे माऊलींचं ज्ञानबाई माझी समाजाचा त्रास नाही चुकला महाराज. चारी भावंड झोपलेली होती. या कलंक लागणाऱ्या समाजानं, या निकृष्ट दर्जाच्या लोकांना माझ्या विठ्ठल पंताला आणि रुक्मिणी मातेला देहांत प्रायचित्त घ्यायचा आदेश दिला. चारही भावंड झोपलेली होती. विठ्ठल पंतांना रुक्मिणी मातेला उठवलं. अगं चल रुक्मिणी. रुक्मिणी माता दरवाजापर्यंत गेल्या. विठ्ठल पंत दरवाजामध्ये उभे होते. आणि महाराज, आईची माया काय असते ऐका. रुक्मिणी माता वापस गेल्या.
माझी 5 वर्षाची मुक्ताई होती. माझ्या मुक्ताईच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. मुक्ताई येते. धर्म मार्तंडाच्या नियमानुसार आम्ही देहांताचा देहाचा त्याग करतो. सांभाळून राहा बाळा. विठ्ठलपंत हाक मारता. अगं चल. रुक्मिणी माता दरवाजापर्यंत गेल्या. अरे आईचा अंतकरण येते. नाही राहुल. पुन्हा वापस आल्या. सोपान काकाच्या चेहऱ्यावर हात फिरवला. सोपाना येत्या. ऐका ना माता माऊली हो, आपली लेक नांदायला चालली तर आपल्याला 4 माणसं धरायला येतात तरी आपलं रडू थांबत नाही हो. काय माझ्या रुक्मिणी मातेचं, काय माझ्या विठ्ठल पंताचं अंतकरण म्हटलं असेल. सोपानाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. विठ्ठल पंत म्हणतात अगं रुक्मिणी चल. रुक्मिणी माता दरवाजापर्यंत गेल्या. नाही राहुल. पुन्हा वापस आल्या आणि माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या शरीरावर पडून राहिल्या. व माझ्या रुक्मिणी माता माऊली येते. आम्ही ज्ञानोबारायांच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि सांगितलं ज्ञाना माझ्या मुक्ताईची तूच आई आहेस रे बाळा. आता रुक्मिणी माता गेल्या. पण ऐका ना माझ्या ज्ञानोबारायाला फक्त मुक्ताईचीच माय नाही झाले हो. या विश्वात माऊली ज्ञानोबारायाला मुक्ताई दिसली आणि या विश्वाची माय होऊन बसले माझे ज्ञानोबाराय. हे माऊलीचं कृपाळूपण आहे महाराज. आणि ज्या वेळेस ज्ञानोबाराय समाधीला चालले ना महाराज, या विश्वाच्या माय बापानं सुद्धा रडावं. ही माऊली ज्ञानोबारायांची ताकद आहे महाराज. म्हणून ऐका, ज्ञानोबारायला त्यावेळेस सुद्धा त्रास झाला महाराज. आणि आज सुद्धा माझ्या माऊली ज्ञानोबारायला त्रास सहन करावा लागतोय. का? त्यातलं बी अजून उरलेलंच आहे ना. अरे काय केलं नाही माझ्या ज्ञानोबारायांनी. जे नास्तिक लोक आहेत ना त्यांना हात जोडून विनंती आहे महाराज, आयुष्यात तुम्ही आम्हाला काय त्रास द्यायचा तेवढा त्रास द्या, पण माझ्या माऊली ज्ञानोबारायला तुकोबारायला कधी हिणवू नका. का? अरे हयात असताना त्यांनी भरपूर काही त्रास सहन केला. ते गेल्याच्या नंतर तरी ते त्यांना आनंद भेटू द्या ना. ऐका ना, आज इथं नारदाच्या गादीवर मला रडायला आलं. मीच नाही तर सगळे लोक रडले महाराज. ऐका, आमची इतका माऊली ज्ञानोबारायांचा तुम्ही अनुभव घेतला नसेल. आज कैलास महाराज असतील, ओंकार दादा असतील, आपले संजय महाराज असतील, आम्ही आळंदीत राहतोय. अरे ज्या वेळेस आम्ही आळंदीत गेलो ना, 1-1 महिन्याचे शिळे तुकडे धुवून खाल्ले हो आम्ही. अंगावर नेहरू फाटका असायचा, घालायला कपडे नसायचे. ऐका, आम्ही आमचं जीवन माऊलीच्या चरणावर झोकून दिलं महाराज.
आम्ही आमचं जीवन समाधीवर झोकून दिलं माऊली ज्ञानोबारायांच्या. आज परिणाम असा होतोय, सगळा महाराष्ट्र आमच्या पाया पडतोय महाराज. ऐका, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, ज्ञानोबारायांनी माझ्या त्याग नाही केला महाराज, कुशीतच धरला. ऐका, तुकोबाराय शूद्र वंशात जन्माला आले म्हणून तुकोबारायांचा तिरस्कार करायचे लोक. शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभी पावलो, आहे ना ते प्रमाण. शूद्रवंशी जन्मलो म्हणून दंभी त्यागिलो. लोक तुकोबारायांचा तिरस्कार करायचे, शूद्र वंशात जन्मले म्हणून सगळे लोक तिरस्कार करायचे. पण ऐका, त्याच तुकोबारायला माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी डोक्यावर घेतलं. का? अरे हे भागवत धर्माची, हे धर्म उभा करताना, हे भागवत धर्माचं मंदिर उभा करताना माझे माऊली ज्ञानोबाराय स्वतः पाया झाले. ज्ञानदेवे रचेला पाया, आणि माझ्या तुकोबारायाला कळस केलं. हे माऊली ज्ञानोबारायांचं मोठेपण आहे. हा, म्हणून आहे ना, इथून पुढे झालं 10 मिनिटात सेवा संपू महाराज. हा, म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि तो कोण आहे? या जगाचा बाप आहे. अभंगाचं शेवटचं चरण, अभंगाचं शेवटचं चरण. हा, तुका म्हणे जाते नाव विश्वंभर, 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 त्याचे निरंतर ध्यान करी. त्या भगवंताचं नामस्मरण करा. आणि एकदा कसं नामस्मरण करायचं, एकदा सगळ्यांनी वर हात करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सुंदर भजन करायचं. हा, आणि माझ्या मागं भजन म्हणायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आठवीशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही झालेली सेवा. माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, वामन भाऊंच्या चरणी, भगवान बाबांच्या चरणी, सद्गुरू नारायण बाबांच्या चरणी, सुदर्शन बाबांच्या चरणी झालेली सेवा मी अर्पण करतो. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. चुकीचं नाहीच तसं, पण चुक्या काढायला इजन असते तो बा, त्याच्यामुळे ते बुद्धीचा दोष समजा. काय झालं महाराज, एक महाराज एवढा सज्जन होता, जाता जाता एक त्याला नाव ठेवायला जागाच नव्हती.
जागाच नव्हती बा. ते अख्ख्या जो माणूस दिसन त्याला नाव ठेवायचे तिघजण, पण एक महाराज असा सापडला की एवढा सज्जन त्याला नाव ठेवायला जागाच नव्हती. आणि नेमकं त्या महाराजाचं कीर्तन होतं एका गावात आणि ते तिघजण त्याच्या कीर्तनाला आले. एक जण म्हटला का रे ह्या महाराजाला नाव ठेवायला जागाच नाही म्हणले. काय? दुसरा म्हणला खरंच नाही बिट्या, ह्या महाराजाला नाव ठेवायला जागाच नाही, याला कसंच नाव ठेवा. तिसरा म्हणला गा बसता तुम्हाला काय कळतं, याची मावशी तंबाखू खात होती म्हणला. तसं हां नाव ठेवायचं म्हणल्यावर कोणी कसं ठेवू शकतं. हां असू द्या, जे काही चुकलं असेल हां हां ते माझ्या बुद्धीचे दोष समजा आणि जे काही बरोबर असेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. हां पुनश्च एकदा संपूर्ण माऊली भजनी मंडळ पहा. हां बाहेर महाराष्ट्रभर देशभर ड्रायव्हर की करून सुद्धा एवढा मोठा सप्ताह करणं ही सोपी साधी गोष्ट नाही. हा भगवान बाबाचा आणि वामन भाऊचा आशीर्वाद आहे महाराज तुम्हाला. आणि भाऊ बाबाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल, ह्या खेळत गावातल्या संपूर्ण ग्रामस्थ असतील, माऊली भजनी मंडळ असेल, संपूर्ण या गावकऱ्यांना भगवान बाबा उदंड आयुष्य लाभो, यांच्या जीवनात भरभराटीचं आरोग्यमय यांना आयुष्य लाभो एवढीच भाऊ बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्ण वेळ देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.